कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। छान झाला ना कार्यक्रम? छान झाला। तुम्हालाही बरं वाटलं असेल ना? स्वामीजी आले होते घरी आज। हो, म्हणजे आईला खूप बरं वाटलं असेल। चिनू, मनू आणि बनीला पण आशीर्वाद मिळाला त्यांचा। हो हो, म्हणजे मुलंही खुश होती। हो, तुम्ही पण छान उत्तर दिलीत। मी खरं तर माझ्या मनाला जे पटलं तेच बोलले। मला जे पटलं ते घरातल्या इतर सगळ्यांना पटलं, खास करून स्वामीजींना। आई म्हणालीच होती की आगाऊपणा करू नकोस। काही बोललात का तुम्ही? हाँ, नहीं नहीं, काही नाही। शार्दुल, हे सगळं काय आहे? वसू, आपला बिझनेस सेट झाला ना की मग आपण हीच गाडी घेऊया। हा, मस्त आहे ना गाडी? मी म्हटलं आधी जरा टेस्ट ड्राइव्ह वगैरे घेऊन ठेवू, काय वाटतं तुला? शार्दुल, अरे महिन्याचं सामान भरायचंय, मला टेन्शन आलंय। बाबा बीपीच्या गोळ्या विचार करून घेतात। 20 गोळ्या 30 दिवस पुरवून खातात, आणि तू काय सगळी गाडी घेण्याचे स्वप्न बघतोयस? वसू यार, तू पण कुठे घरचं सामान आणि बाबांच्या गोळ्या वगैरे? अगं जरा मोठी स्वप्न बघ ना, माझ्यासारखी। मला उतरू देत, मला या सगळ्या ए नाही 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 हा वसू, तू काही उतरणार नाहीयेस आणि कुठेही जाणार नाहीयेस। अगं लाईफ एन्जॉय करायची आपण, आणि एन्जॉय म्हटल्यावर एन्जॉय। हा, ए वसू वसू, हात दे हात दे। शार्दुल, शार्दुल, हे काय करतोस तू? गाडी थांबव शार्दुल, प्लीज। शार्दुल प्लीज, गाडी थांबव प्लीज, प्लीज गाडी थांबव। शार्दुल, काय करतो रे तू? प्लीज गाडी थांब 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 थांब। काय झालं? मी फक्त गिअर चेंज करत होतो। वसुंधरा, प्लीज मला खरं सांगा, तुम्हाला माझ्या बाबतीत काही प्रॉब्लेम आहे का? हा, तुम्हाला नाही करायचंय काय लग्न? तुमच्यावरती कोणी जबरदस्ती केलेली नाही। सर, तुम्हाला माझ्या सहवासाचा इतका त्रास होत असेल तर नेमकं काय कारण आहे की तुम्ही या लग्नाकरता होकार दिलाय? वसुंधरा, मला सांगा, हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध ठरलंय का? थांबा, गाडी 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 इथेच थांबा। काय झालं वसुंधरा? ते तुम्हाला इथून सरळ जायचं असेल ना? मी युटर्न घेऊन जाईन नर्सरीला, निघते मी।
आमची मैत्री. असं म्हणालात खरं आज, पण वाटत नाही आपल्यात मैत्री पण होऊ शकते. काय करायचं, कसं करायचं आपण? या जयश्रीताई तर लग्न मोडायला मागे पुढे पाहणार नाहीत. अखिलच्या नुसत्या लग्नाचा विषय निघाला तर किती हायपर झाल्या होत्या. मी माझ्या पसंतीची सून घरात आणणार, एक नाही दोन नाही किती गोष्टी बोलल्या. नाही, त्यांना नाराज करून नाही चालणार. तिन्ही मुलं त्यांच्या आज्ञेत आहेत. आणि आकाशराव तरी त्यांना नाराज करून का म्हणतील लग्नाला हो? त्यांचं काय लव्ह मॅरेज आहे का? आपण जुळवून आणलंय लग्न. नाही, काही झालं तरी आपल्याला बनी आणि वसूच्या नावावर प्रॉपर्टी करायलाच लागणार. थांब ग जरा. थांबून काय होणार आहे? आता आपल्याला शार्दूलला फोन करायलाच लागणार. आपण वसूला शब्द दिलाय ना, कॉन्टॅक्ट करणार नाही त्याला म्हणून. सगळाच नुसता गोंधळ होऊन बसलाय. सापडले. हेच शोधत होतो मी. सुशीला, हेच ते पेपर्स. सुशीला, खरं तर हे घर आपण शार्दूलच्या परवानगीशिवाय बनीच्या नावावर करू शकत नाही. पण आपली नर्सरी आहे ना, ती आपण बनीच्या नावावर सहज करू शकतो. म्हणजे? अगं, एकंदरीतच मला शार्दूलचं वागणं खटकायला लागलं होतं. म्हणून त्यावेळेसच नर्सरीचे पेपर्स आहेत ना, त्याच्यातून शार्दूलचं नाव काढून टाकलं होतं. अगं, हे पेपर्स मी तेव्हा शामरावांना दाखवायला विसरलो होतो, कारण तेव्हा हे सापडत सुद्धा नव्हते ना. मला बोलला नाही तुम्ही? अगं, तेव्हा तशी गरज वाटली नाही ना. कसं आहे ना, यातून मी कधीही शार्दूलचं नाव कमी करू शकत होतो. म्हणजे ही नर्सरी आपण आपल्या पैशाने विकत घेतली आहे, त्यामुळे याचं काय करायचं ना, हे आपल्या हातात होतं. मला नाही काही कळत ते. अगं, वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल ना, तर त्यावर आपला शार्दूल हक्क सांगू शकतो. पण आपल्या मेहनतीची कमाई कोणाला द्यायची हे आपल्या हातात असतं. हे बघ, आपण ही नर्सरी कुठल्या तरी माणसाला विकू आणि आलेल्या पैशात बनीच्या नावावर FD करून टाकूया. तेवढंच त्यांचं समाधान. म्हणजे बनीच्या बाजूने आपण उभे आहोत हे त्यांना पटेल. पुढचं पुढे बघू. अहो, पण त्या प्रॉपर्टी मागतायत. FD आणि नर्सरीनी त्यांचं समाधान होणार आहे का? आपण त्यांना कन्व्हिन्स करू. आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाहीये आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.